तुम्ही जर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे एवढे पाईक आहात, त्याच्या अंमलबजावणीसाठी इतके उतावीळ आहात, तर 8वी पर्यंत सगळ्या बाकीच्या माध्यमांच्या शाळा बंद करून टाका. त्यांना असं वाटलं होतं की आपल्याकडे राक्षसी बहुमत आहे, आपलं कोण काय वाकडं करू शकत नाही पुढच्या 5 वर्षात. लोकलज्जेस्तव का होईना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विरोध केला. पण हा आग्रह काय आहे? यांना असं वाटतं की हिंदी शिकल्याशिवाय इथल्या समाजातले लोक यांच्या राजकीय अंगठ्याखाली, सांस्कृतिक अंगठ्याखाली आणता येणार नाही. बाकीचे जे 2 त्याच्या कुबडे आहेत त्यांची आता सरकारला पण गरज नाहीये आणि त्यांचा स्वाभिमान ते एकतर गुवाहाटीला विकून आलेत किंवा 70,000 कोटींमध्ये विकून आले. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. लेट्सअप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये आपण आज संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सर आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद करणार आहोत. दीपक सर, प्रथमतः तुमचं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. राज्यामध्ये मराठी भाषा तितकंच हिंदी भाषा देखील सक्तीची आणि अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारकडनं पावले उचलली गेली. 2 महिन्यापूर्वी एक GR काढण्यात आला आणि त्यामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली. मात्र सगळ्या चोहू बाजूने राज्यातून अभ्यासकांनी, मराठी भाषा संवर्धन करणाऱ्यांनी, सगळ्या संस्थांनी, त्यासोबत जनतेने देखील हा सोशल मीडियाच्या माध्यमातून या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आणि त्यानंतर सरकारने आपला शासन निर्णय थोडा फिरवला, फक्त शब्दांचा खेळ केला. सरकारवर अशी वेळ का आली, काय वाटतं तुम्हाला? प्रशांत, तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये 16 एप्रिलला त्यांनी पहिला शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 1ली पासून 3री भाषा म्हणून इंग्रजी आपल्याला सक्तीची करायची. आता माननीय मुख्यमंत्री म्हणालेत, दादा भुसे म्हणालेत आणि ज्यांनी हे सगळं घडवून आणले ते राहुल रेखावार, हे जे IAS अधिकारी आहेत, रिमोट कंट्रोल आहेत या सगळ्या प्रक्रियेचे, त्यांनी पण असं म्हटलंय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही हे करतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं की वयाच्या 8व्या वर्षापर्यंत किमान मुलांचं शिक्षण मातृभाषेत झालं पाहिजे. तुम्ही जर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे एवढे पाईक आहात, त्याच्या अंमलबजावणीसाठी इतके उतावीळ आहात, तर 8वी पर्यंत सगळ्या बाकीच्या माध्यमांच्या शाळा बंद करून टाका. महाराष्ट्रामध्ये तुम्ही फक्त मराठी ठेवा, तर ते त्यांनी केलेलं नाही. आता हिंदी सक्ती यांनी का केली आहे? कारण दादा भुसे असं म्हणाले की पुढच्या परीक्षांना उपयोगी पडणार आहे, आपल्या मुलांच्या मेरिटचा प्रश्न आहे. म्हणजे इतकं आपल्या मनात नसलेलं एखाद्या मंत्र्याला बोलावं लागणं हे अलीकडच्या काळात अत्यंत ताजं असं उदाहरण आहे. NEP असं म्हणतं आणि याच्या अगोदर कोठारी आयोगापासून यशपाल आयोगापर्यंत अनेक लोकांनी असं म्हटलंय की लोकांना पहिली भाषा कधी शिकवावी, तर प्राथमिकमध्ये शिकवावी, 2री भाषा 5वीच्या नंतर आणि 3री भाषा 8वीच्या नंतर शिकवावी, असं आपल्याकडे वर्षानुवर्ष सांगितलं गेलंय आणि फॉलो केलं गेलेलं आहे. आता 3री भाषा म्हणजे लोअर हिंदी म्हणून यांना त्यांनी खेल खेल में हिंदी असं त्याला नाव त्या पुस्तकाला दिलंय. ते आणायचं सरकारने 16 एप्रिलच्या शासन निर्णयाचं ठरवलं आणि त्यांना असं वाटलं होतं की आपल्याकडे राक्षसी बहुमत आहे, आपलं कोण काय वाकडं करू शकत नाही पुढच्या 5 वर्षात. पण अनपेक्षितपणे लोकांचा त्यांना विरोध पत्करावा लागला. म्हणजे जे लोक त्यांना विरोध करणार नाहीत असं वाटलं, अशा राज ठाकरेंनी विरोध केला, उद्धव ठाकरेंनी विरोध केला, मग लोकलज्जेस्तव का होईना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विरोध केला, शिंदेचा पक्ष हा दोन्ही काठावर राहिला, काँग्रेस पक्षाने कधी नव्हे ती भूमिका घेतली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये भाषिक भूमिका घेणाऱ्या डाव्यांनी त्याच्यानंतर थेट 60 वर्षांनी भाषेच्या प्रश्नावर भूमिका घेतली. त्यामुळे सरकारला 2 पावलं मागे जावं लागलं. तुम्ही जे म्हणलात शब्दच्छल, त्या शब्दच्छलाची पार्श्वभूमी काय आहे? माननीय मुख्यमंत्री असं म्हणले की आम्ही स्थगिती देतो. शिक्षण मंत्र्यांनी तेही असं म्हणलं की अनिवार्य हा शब्द काढून टाकतो. आता स्थगिती देणं आणि अनिवार्य हा शब्द काढून टाकणं याच्याबद्दल त्यांचं म्हणणं काय होतं? आम्ही म्हटलं ना तोंडी, आमच्या शब्दावर विश्वास नाही का तुमचा? पण यांच्या शब्दावर लोकांचा विश्वास नाहीच आहे. कारण हे बोलतात एक, करतात दुसरं, सांगतात तिसरं. त्यामुळे 2 महिने हे लोक शांत राहिले आणि 17 जूनला मध्यरात्री यांनी शासन निर्णय काढला. तो शासन निर्णय नाहीये, ते शुद्धीपत्रक आहे. त्या शुद्धीपत्रकात ते असं म्हणतात हे असं वाचावं. म्हणजे कसं वाचावं? अनिवार्य याच्याऐवजी हिंदी ही सर्वसाधारण भाषा 3री असेल असं वाचावं. म्हणजे आपल्या सरकारने काही नवीन समानार्थी शब्द शोधून काढले आहेत. त्यातला एक समानार्थी शब्द अनिवार्य म्हणजे सर्वसाधारण असा आहे. आता हे कोणाकडनं त्यांनी भाषिक ज्ञान घेतलं ते तपासलं पाहिजे आपण. पण हिंदी ही सर्वसाधारणपणे 3री भाषा याचा अर्थ असा आहे की असाधारण परिस्थितीमध्ये
दुसरी एखादी भाषा आम्ही तिसरी भाषा म्हणून करू. तर ती असाधारण परिस्थिती काय आहे की लोक हिंदी नकोच म्हणले, आमच्याकडे हिंदीचं साहित्यच नसलं, शिक्षकांना हिंदी येतच नसलं, शिकवणारा शिक्षक उपलब्धच नसला, यातलं काहीच होणार नसल्यामुळं आणि पालकांना शाळा आणि शाळांना शिक्षण संचालक आणि शिक्षण संचालकांना सरकार दाबात घेणार असल्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हिंदीची सक्ती करणं शक्यच होणार आहे हे यांना इतकं पक्क माहिती आहे. म्हणून त्यांनी हा शब्दाचा खेळ केलाय. त्या शब्दाच्या खेळातला पुढचा भाग तुमच्याकडे जो शासन निर्णय त्याच्यात ते असं म्हणतात की 20 पेक्षा अधिक मुलांनी एखाद्या इयत्तेतल्या दुसरा विषय मागितला तर आम्ही देऊ. आता हे उदाहरण मी अनेकांना मुलाखतीत सांगितले की एखाद्या वर्गामध्ये 50-60 मुलं असतील आणि त्यातल्या 20-20 मुलांनी म्हणलं की आम्हाला कन्नड पाहिजे, तमिळ पाहिजे, तेलुगू पाहिजे, तर महाराष्ट्र सरकारकडे अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायला माणसं नाहीयेत. गेली 15 वर्ष सगळे राजकीय पक्ष त्याच्यासाठी झगडतायत. या शासन निर्णयात पण एक लबाडीचं वाक्य आहे, मराठी सर्व शाळांमध्ये अनिवार्य असेल. मुख्यमंत्री पण म्हणाले, शिक्षण मंत्री पण म्हणाले अनिवार्य असेल. कितवी भाषा म्हणून असेल? पहिली भाषा ती मराठी माध्यमात आहे. इंग्रजी माध्यमात कितवी भाषा आहे? तमिळ माध्यमात कितवी भाषा आहे? उर्दू माध्यमात कितवी भाषा आहे? काल परवाच एक चर्चा झाली आहे आणि ते आपण तपासून पाहिलं पाहिजे की राहुल रेखावार यांनी हिंदीसाठीची मराठीसाठीची लोअर मराठी, तिसरी भाषा मराठी या प्रकारची पुस्तकं छापून घेतली आहे. तिसरी भाषा मराठी कुठं शिकवली जाणार? सीबीएसईच्या शाळांमध्ये. इंग्रजी पहिली भाषा, हिंदी दुसरी भाषा, मराठी तिसरी भाषा किंवा चौथी भाषा शिकवलीच तर तिसरी चौथी भाषा म्हणून या पद्धतीनं सरकारनं 2 महिन्यात काय केलं तर एका शासन निर्णयातली लबाडी लपवण्यासाठी दुसरी शुद्धीपत्रकातली लबाडी त्यांनी पुढे केली. दुसरं म्हणजे हा शासन निर्णय 16 तारखेला यांनी प्रवेशोत्सव घडवून आणले. शाळांमध्ये दादा भुसे गेले, इतर लोकप्रतिनिधी गेले, IAS अधिकारी गेले आणि गावात लोकांनी मुलांचं कसं स्वागत केलंय ते सांगितलं. ही जी मुलं, त्यांचे शिक्षक, त्यांचे पालक, संस्था चालक बेसावत सापडलेत त्यांना 17 तारखेला यांनी शासन निर्णय पाठवला की हिंदी शिकवायचं आहे. 18 तारखेला राहुल रेखावार यांच्या सहीनं 2 वर्षाचं पहिली आणि दुसरीचं हिंदीच्या सक्तीचं वेळापत्रक आलेलं आहे. म्हणजे सरकारची बदमाशी इतकी आहे की यांनी ठरवून टाकलंय की हिंदी शिकवायची आहे. मग तुम्हाला विरोधाचं काही पडलेलं नाही, तुम्हाला शिक्षण तज्ज्ञांचं काही पडलेलं नाही, तुम्हाला भाषा वैज्ञानिकांचं काही पडलं नाही, भाषा सल्लागार समितीतल्या तज्ज्ञांनी तुम्हाला सांगितलं, रमेश पानसेंसारख्या सुकाणू समितीवरच्या लोकांनी तुमच्या विरुद्ध बंड करून तुम्हाला सांगितलं. या सरकारला हे का करायचं आहे? कारण ह्यांचं हिंदी भाषा सक्तीचं करणं हे केवळ हिंदी भाषा सक्तीचं करणं नाहीच आहे. यांची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या मातृसंस्थेचं गोळवलकरांचं जे हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन आहे ते हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन म्हणजे एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती या प्रकारचं होमोजिनायझेशन, एकजिनसीकरण, एक साचीकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये यांच्या समोरचा मोठा अडथळा काय आहे? दक्षिणेतली राज्य आणि महाराष्ट्रासारखं प्रासंगिक बंड करणारं राज्य. उत्तर भारतातला गायपट्टा तर यांनी ताब्यातच घेतलाय, पण दक्षिण भारत आणि थोडासा अजून दम खाऊन असलेला महाराष्ट्र हा यांचा शत्रू आहे. त्यांचा निपात करायचा तर महाराष्ट्र ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा होणं अपरिहार्य आहे. त्या प्रयोगशाळा करण्याच्या व्यापक कटाचा भाग म्हणून आपण हिंदी सक्तीकडे पाहिलं पाहिजे. सर, भारतामध्ये मराठी सक्ती करण्यासाठी आंदोलन करावं लागले आणि त्यावेळेस मराठी भाषा सक्तीची झाली. हे देशातलं एकमेव राज्य म्हणता येईल. ही मराठी सक्ती करण्यासाठी राज्यभरात आंदोलनं केली लोकांनी आणि तरीही मराठी सक्तीची झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. 1996 सालची गोष्ट ही राज्य सरकारने इंग्रजी सक्तीची केली, त्यामुळे ही वेळ आली असं म्हणता येईल. कसं आहे बघा की आपल्याकडे जेव्हा आम्ही हिंदीला विरोध करतो तेव्हा मुख्यमंत्री पण म्हणाले तुमचा भारतीय भाषांना विरोध आहे, तुमचा हिंदीला विरोध नाही, इंग्रजीला विरोध नाही. आता इंग्रजी जेव्हा आपल्याकडे आली, इंग्रजी जेव्हा आपल्या समाजामध्ये आली तेव्हा ती कशी आली? ती सांस्कृतिक जागतिकीकरणाचा हत्यार म्हणून आली. आपण वसाहतवादी देश आहोत. ब्रिटिशांनी ज्या प्रकारचे इंग्रजी शिकणारे कारकून तयार केले त्या कारकुनांच्या ह्या पुढच्या पिढ्या आहेत. त्यामुळे त्या प्रकारची भाषिक सांस्कृतिक गुलामी आपल्या रक्तात आहे.
त्या प्रकारचं रक्ताचं शुद्धीकरण आपल्या समाजाचं झालेलंच नाही. त्यामुळे ज्या वेळेला इंग्रजी सक्तीची केली रामकृष्ण मोऱ्यांनी, तेव्हा पण अशोक केळकरांपासून रमेश पानसेंपर्यंत अनेक लोक सांगतच होते की पहिलीपासून दुसरी भाषा आणणं धोक्याचं आहे. पण त्याला रामकृष्ण मोऱ्यांचं काय म्हणणं होतं, ब्राह्मणांची उच्चवर्णीयांची मुलं इंग्रजी शिकतात, परदेशात जातात, त्यांच्या जीवनाच्या संधी वाढतात. एकेकाळी लोकांना संस्कृत शिकायचं होतं तर तुम्ही संस्कृत शिकू दिलं नाही, आता लोकांना इंग्रजी शिकायचं आहे, तुम्ही इंग्रजी शिकू देत नाही. असं रामकृष्ण मोऱ्याने त्यावेळेला या भाषेच्या प्रश्नाला जातीचा पदर दिला. आणि त्यावेळेला बहुजन समाजामध्ये या प्रकारची जाणीव कमी होती की खरं मराठीचं सर्वसमावेशक राजकारण करण्याची जबाबदारी बहुजन समाजाची आहे. त्यामुळे लोकांनी इंग्रजीच्या बाबतीमध्ये ते ऐकलं. आता झालंय असं की इंग्रजीची सक्ती झाल्यानंतर 25 वर्षानंतर नेमकं किती मराठी शाळांमधल्या मुलांचं इंग्रजी आणि मराठी चांगलं झालंय याची श्वेतपत्रिका सरकारनं काढली पाहिजे. आज कॉलेजांमध्ये येणारी मुलं, आज विद्यापीठातनं शिकून बाहेर पडणारी मुलं यांची 1 किंवा 2 भाषा धड नाहीयेत. त्या का धड नाहीयेत? कारण पहिली भाषा कधी पचवायची, ती पचवून दुसऱ्या भाषेकडे कधी वळायचं आणि ती पचवून तिसऱ्या भाषेकडे कधी वळायचं याचे जे शिक्षणशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय संकेत आहेत ते आपण राजकीय आणि जातीय प्रश्नांच्या चौकटीमध्ये उधळून लावले. आणि ते उधळून लावल्यानंतर आता आपण पुढचा टप्पा काय गाठलाय, इंग्रजीच्या वेळेला तुम्ही काही बोलला नाहीत ना, मग हिंदीच्या वेळेला कसं बोलता? तर हिंदीच्या बाबतीमध्ये सातत्यानं लोक म्हणतात की हिंदीचं स्क्रिप्ट देवनागरी आहे, लिपी देवनागरी आहे, मराठीची पण देवनागरी आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? काल शाळांमधल्या शिक्षकांशी वेगवेगळ्या ठिकाणचे लोक जाऊन बोललेले आहेत. शिक्षकांनी असं म्हटलंय की दोन्ही भाषांचं व्याकरण काही बाबतीत सारखं आहे, काही बाबतीत वेगळं आहे. आणि हिंदी ही जास्त लोकांकडनं बोलली जाणारी भाषा आहे. ती जास्त लोकांकडनं का बोलली जाते? कारण या भाषेने भोजपुरी, बुंदेलखंडी, मगही, अवधी, ब्रज अशा सगळ्या उत्तर भारतातल्या भाषा गिळंकृत केलेल्या आहेत. ही रक्ताची चटक लागलेली भाषा आहे. या भाषेच्या तोंडाला रक्ताची चटक लागल्यानंतर तिचं पुढचं भक्ष्य काय आहे तर 12 कोटी लोकांची मराठी भाषा. आणि त्यामुळे इंग्रजी सक्तीचा परिणामच असा झालाय की हिंदी सक्तीच्या बद्दल मराठी लोक बोलूच कसं शकतात अशा प्रकारचा कॉन्फिडन्स सरकारला आलेला आहे. पण आता गेल्या 25 वर्षामध्ये मराठी समाजाला पण त्याची व्यापक पातळीवरची चूक कळून आली आहे. आणि त्यामुळे इंग्रजी सक्तीच्या वेळेला जे लोक तोंड बंद करून बसले ते हिंदी सक्तीच्या वेळेला बसतील असं नाही. आजही महाराष्ट्रातले साहित्यिक, कलावंत, पत्रकार, अनेक प्राध्यापक मंडळी ही मराठीच्या प्रश्नावर गप्प का आहेत? एक तर त्यांची मुलं मराठी माध्यमात गेलेली नाहीत किंवा त्यांच्यातले अनेक लोक सरकारचे आश्रित आहेत. त्यांच्यातल्या अनेक लोकांचे हिंदी भाषेशी हितसंबंध जोडलेले आहेत आणि त्यातल्या अनेक लोकांना आपण राष्ट्रीय आहोत अशा प्रकारचा छद्म अभिमान आहे. आणि त्यामुळे या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की माय मरो आणि मावशी जगो नाही, माय मरोच पण मावशी निश्चितपणानं जगो. त्यामुळे हिंदी व्यवहारात आलेली आहे, हिंदी शाळांमध्ये आली आहे. हिंदी 6वी पासून आधी होती. दादा भुसे काल असं म्हणले 6वी पासून शिकतोच ना आपण मराठी हिंदी. दादा भुसेंना कोणीतरी सांगायला पाहिजे की मुळात हे पण शिकवण्याची गरज नव्हती. 6वी किंवा 7वी, 8वी किंवा 9वी विद्याधर अमृतांच्या सारखे तज्ज्ञ वर्षानुवर्ष म्हणतायत की कामकाज की हिंदी शिकवा, बाकीचं हिंदी आम्हाला सिनेमे बघून येतंय, रस्त्यावर बोलून येतंय, त्याच्यापेक्षा लोकांना काहीतरी वेगळं शिकवा. पण हा आग्रह काय आहे? यांना असं वाटतं की हिंदी शिकल्याशिवाय इथल्या समाजातले लोक यांच्या राजकीय अंगठ्याखाली, सांस्कृतिक अंगठ्याखाली आणता येणार नाहीत. आणि म्हणून आताचे जे सरकार आहे भाजपचं, बाकीचे जे 2 त्याच्या कुबडे आहेत त्यांची आता सरकारला पण गरज नाहीये आणि त्यांचा स्वाभिमान ते एकतर गुवाहाटीला विकून आलेत किंवा 70,000 कोटींमध्ये विकून आलेत. या मंडळींचं मराठीपण स्वत्व पूर्ण संपलेलं आहे. त्या आणि बोलतंय कोण इथे? राज ठाकरे बोलले, उद्धव ठाकरे कडेकडेने बोलले. उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आम्ही काहीतरी करू. काहीतरी करू म्हणजे काय? तुमच्या वडिलांनी मराठी माणसांसाठी पक्ष काढला, तुमचे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय होते, मग तुम्ही तोंड पाटील की का करताय? गेल्या 48 तासांमध्ये 72 तासांमध्ये बालभारतीच्या कार्यालयासमोर शिवसेनेचं आंदोलन का नाही झालं? शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर शिवसेनेचं आंदोलन का नाही झालं? म्हणजे तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये की राजकीय मराठी भाषा राजकीय मुद्दा का होत नाहीये? मराठी भाषा राजकीय मुद्दा होत नाहीये याचं कारण मराठी भाषेचं जे आपलं राजकारण आहे ते केवळ शिवसेनेच्या काळामध्ये दाक्षिणात्यांनी आमच्या नोकऱ्या बळकावल्या म्हणून त्यांना मारण्यापुरतं मर्यादित होतं.
राज ठाकरेंच्या काळामध्ये उत्तर भारतीयांनी रिक्षा घेतल्या, टॅक्सी घेतल्या, पाणीपुरीच्या गाड्या घेतल्या म्हणून होतं. आणि त्यावेळेला म्हणजे शिवसेनेच्या काळामध्ये ह्यांनी काय केलं, उडप्यांची हॉटेलं फोडली, आणखी 4-2 दुकानांना डांबर फासलं. राज ठाकरेंच्या लोकांनी टॅक्सीवाल्यांना, रिक्षावाल्यांना मारलं. त्यांनी मारलंय 4च वेळेला, पण टेलिव्हिजन चॅनलवाल्यांनी मराठी आणि हिंदी ते हजारो वेळा रिपीट करून दाखवल्यामुळे जणू काही महाराष्ट्रात हजारो वेळा या लोकांना मारहाण झालेली आहे आणि अक्षरशः हजारो लोक महाराष्ट्रातून बाहेर पडतायत असं चित्र निर्माण झालं. या 2 पक्षांचं जे राजकारण आहे ते प्रतिक्रियात्मक, प्रतिकात्मक आणि अत्यंतिक संकुचित स्वरूपाचं आहे. कारण यांना मराठी भाषेचं राजकारण कसं करायचं याची स्पष्टता नाही. म्हणजे शिवसेनेच्या तुलनेत राज ठाकरेंना ती जास्त आहे. म्हणजे राज ठाकरेंनी जी ब्लू प्रिंट काढली आहे म्हणजे ती त्यांनी अंमलात आणली नाही, त्याचं त्यांनी टायमिंग चुकवलं, हे सगळं सोडून द्या. पण राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटमध्ये मराठी भाषेच्या विकासाबद्दलची त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे, त्यांची स्वतःची भूमिका आहे. आणि आता झालंय असं की राज ठाकरेंना हे ठरवता येत नाहीये की मशिदीवरले भोंगे महत्वाचे आहेत, हनुमान चालिसा महत्वाची आहे का वर्गात न शिकवली जाणारी मराठी महत्वाची आहे. हा कॉल राज ठाकरेंनी घेतला पाहिजे. 2 दगडांवर पाय ठेवायचा, आज स्नेहभोजन द्यायचं, उद्या हॉटेलात भेटायचं, परवा आंदोलन करतो म्हणायचं, या प्रकारची त्रिस्तरीय चौस्तरीय लबाडी मराठी समाज मान्य करणार नाही. हे झालं मनसेच्या बद्दल. शिवसेनेच्या बद्दल त्यांनी ठरवलं पाहिजे. त्यांना ते सारखं बोंबलत सांगतात आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदू आहोत. दिल्लीत तिकडे गुजरातचे 2 माफिया जर सगळ्यात मोठे हिंदू स्वतःला मानतात, तुमचं तिथे दुकान लागण्याची शक्यताच नाहीये. तुम्ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगू शकणार नाही. तुम्हाला जगण्याचा एकच मार्ग आहे, हिंदुत्वावर लाथ मारा आणि मराठीच्या मुद्द्याकडे परत या. पण हे दोघे जण मराठीकडे परत आले म्हणजे मराठीचं राजकारण उभं राहील असं मी मानत नाही. हे दोघे येवत न येवत हिंदी सक्तीसारख्या मुद्द्यांवरनं मराठीचं नवं राजकारण उभंच राहिलं पाहिजे. आणखी जे 2 प्रादेशिक पक्ष आहेत आपल्याकडं, अजित पवारांचा प्रादेशिक पक्ष आणि शरद पवारांचा प्रादेशिक पक्ष आहे. तर पवार साहेबांचं गेली 25 वर्ष हे ठरत नाहीये की आपला संस्थानिकांचा पक्ष आहे का जनतेचा पक्ष आहे, 3 जिल्ह्यांचा पक्ष आहे का राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आज सकाळी पण पवार साहेब असं म्हणालेले आहेत की हिंदीची सक्ती नको पण हिंदीचा विद्वेष पण नको. आता हिंदीचा विद्वेष कोण करत आहे? पवार साहेबांनी 25 वर्ष काढली ना दिल्लीमध्ये. उत्तर भारतातल्या गायपट्ट्यातल्या लोकांनी त्यांचा जर द्वेष केला नसता तर ते झाले असते ना पंतप्रधान. पण ज्यांनी तुमचा द्वेष करून तुम्हाला सत्तेतनं बेदखल केलं त्यांच्या आणि त्यांच्या पाठीराख्यांसाठी तुम्ही म्हणता हिंदीचा द्वेष करू नका. हिंदीवर प्रेम करून तुम्ही कुठे पोहोचला आणि मराठीला बाजूला ठेवून तुम्ही कुठे राहिलात? म्हणजे पवार साहेबांना कोणीतरी हे विचारलं पाहिजे. आपल्याकडे काय झालंय, त्यांना जाणता राजा म्हणत लोक घाबरत घाबरत त्यांचेही भक्त तयार झाले. त्यांना कोणीतरी विचारलं पाहिजे की पवार पब्लिक स्कूल तुम्ही इंग्लिश का काढलं, तुम्ही सीबीएसईच्या शाळा का काढल्या, आयसीएसईच्या का काढल्या. आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचं सीबीएसईकरण केलं. अत्यंत मूर्ख निर्णय आहे. मुंबई महानगरपालिकेतल्या मराठी शाळा संपवण्याची एक हाती श्रेय जर कोणाला द्यायचं तर ते आदित्यला आहे. तसं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये राजकीय पक्षांना मोक्याच्या जागा मिळवून देणं आणि तिथं सीबीएसईची दुकानं थाटणं याचा पायंडा कुणी पाडलाय? तो पवार साहेबांनी पाडलाय. मग जर त्यांनी हा पायंडा पाडलाय, त्यांच्या शाळांमध्येच मराठी नाहीये, त्यांच्या शाळांमध्येच हिंदीबद्दल कोण काही बोलत नाहीये. आदित्यने ज्या मुंबई पब्लिक स्कूलच्या शाळा काढल्या तिथे काय परिस्थिती आहे बघा. म्हणजे हे या सगळ्यांचे हात दगडाखाली आहे. या सगळ्यांची भाषेच्या बाबतीतली पापं इतकी टोकदार आहेत की या मंडळींचा सत्सद विवेक त्यांना मराठीच्या बाजूने येऊ देत नाही. माझं असं म्हणणं, हे 4 पक्ष आहेत ना, त्यांना नाही मराठीचं काही करायचं किंवा पुरेचं नाही करायचं. म्हणून मराठी माणसाने आत्महत्या करायची का? नाही करायची. जे लोक काम करतायत त्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी तुम्हाला मागे म्हटलं तसं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासारखा छोटा पक्ष महाराष्ट्रभरात भूमिका घेतो, त्यांची मदत घेतली पाहिजे. बच्चू कडूंनी मागच्या महिन्यामध्ये असं म्हटलं की किती पण भाषा शिका. आता उपोषण झाल्यानंतर बहुतेक त्यांचं डोकं ठिकाणावर आलेलं दिसतं. त्यांच्या पक्षाच्या मनोज टेकाडेंनी जाहीरपणे भूमिका मांडली की हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे. त्यामुळे बच्चू कडून सारखा माणूस आपल्या कामाचा नसेल, मनोज टेकाडे आपल्या कामाचा आहे. अशी जी सगळी जीर्ण शीर्ण झालेली महाराष्ट्रातली राजकीय फळी आहे ना, ती फेकून देऊ आणि मराठीचं राजकारण नव्याने उभं करू. म्हणजे तुम्ही सोबत आलात तर तुमच्या सह करू, नाही आला तर तुमच्या शिवाय करू. म्हणजे पवार साहेबांची कृपा दृष्टी नसेल, राज ठाकरेंची कृपा दृष्टी नसेल, उद्धव साहेबांची नसेल तर काही मराठीचं काम करायचंच नाही. यांची कृपा दृष्टी असो किंवा नसो, यांची दुकानं गुजर मारवाड्यांबरोबर चालोत किंवा न चालोत, यांच्या राजकीय पाठिंब्यासाठी उत्तर भारतीय भय्ये यांना लागोत किंवा न लागोत, आपलं काम आपण केलंच पाहिजे.
हे मराठीचं नवं राजकारण आहे. याला मी मराठीकरण म्हणतो. आधीचे लोक सोबत आले तर सोबत घेऊन काम करता येईल, नाही सोबत आले तर त्यांना धुडकावून काम करता येईल. मराठी भाषिकांना आपल्या भाषेची लाज वाटते का? भरपूर वाटते ना, भरपूर वाटते. तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बघा, म्हणजे तमिळ लोकांचे, मल्याळी लोकांचे, कानडी लोकांचे, बंगाल्यांचं सुद्धा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये माध्यमांमध्ये स्वतःची त्यांची सर्कल्स आहेत. पण मराठी लोकांची सर्कल्स कशी आहेत? जातीची सर्कल्स आहेत. ब्राह्मणांची वेगळी आहेत, मराठ्यांची वेगळी आहेत, ओबीसींची वेगळी आहेत. आणि त्याच्यामुळे मुंबईत असेल, पुण्यात असेल, देशातल्या इतर भागांमध्ये असेल, मराठी लोकांना त्यांची आयडेंटिटी लपवण्याकडे मराठी लोकांचा कल आहे. का कल आहे? कारण मराठी लोकांमध्ये एक अशी मूलभूत खाज आहे, सर्वसमावेशक आहोत असं दाखवण्याची. आणि हे आपल्याकडे यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेल्यापासून आपल्याला एक हौस आहे, सह्याद्रीने हिमालयाच्या मदतीला धावून जायचं आहे. आपल्याला हिमालयानं विचारलेलं नाहीये मदतीला येतोस का म्हणून. इथे सह्याद्री खचायला लागलेला आहे, तुम्ही हिमालयाचे कसले टांग फेडायला जाता? आपली प्राथमिक जबाबदारी मराठीबद्दल आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात नाही मराठी बोलणार. तुम्ही अनेक मध्यमवर्गीयांची घरं तुम्ही बघा, जे फार वर तोंड करून सांगतात, साहित्यिक वगैरे कलावंत मंडळी, आमची मुलं इंग्लिश मिडियमला गेली पण आम्ही घरी मराठीत बोलतो. त्यांच्या घरी हे मराठीत बोलत नाही. किंबहुना ह्यांची आजी आजोबा सुद्धा नातवंडांची बोलणं शक्य व्हावं म्हणून मोडकं तोडकं इंग्रजी शिकायला लागले. इतकी ह्यांना लाज वाटते आहे. म्हणजे यांची SMS करण्यापासून, व्हॉट्सअप करण्यापासून, ईमेल लिहिण्यापासूनची भाषा ही इंग्रजी तरी आहे किंवा रोमन मराठी तरी आहे. म्हणजे एकतर तुम्ही भाषेचा बळी घेतलाय, लिपीचा बळी घेतलाय. अशा प्रकारे ज्या लोकांना भाषेची लाज वाटते ते लोक मग पूर्वगौरवामध्ये रमतात. मग आपली पूर्वगौरवाची काय कल्पना आहे? महाराज आमचे होते, मग संभाजी महाराजांच्या सारखी दाढी वाढवायची, गाड्यांवर त्यांचे असे फोटो लावायचे आणि जय भवानी जगदंब असं करायचं. जय भवानी जगदंब असं केलं की ते बाजूला ठेवून मग धाब्यावर दारू प्यायला राजकीय पक्षांचे आपले लोक मोकळे झाले, मुलींची छेड काढायला मोकळे झाले आणि मराठी शाळा, मराठी संस्कृती या सगळ्यांवर बोळा फिरवायला मोकळे झाले. आता ही जी नववर्ष स्वागताच्या यात्रा निघतात ना आपल्याकडे पाडव्याला, हे सुद्धा बघा RSSने इतक्या 10 वर्षात 15 वर्षात ताब्यात घेतलंय. गुढीपाडवा हा मराठी माणसांचा सण आहे, मराठी नववर्ष आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये संघाच्या स्लीपर सेल्सनी आतमध्ये घुसून याला हिंदू नववर्षाचं रूप दिलंय. सगळीकडे भगवे झेंडे तुम्हाला दिसतात. बायका बुलेटवरनं फिरतायत, बायका फेटे घालतायत, बायका लेझिम खेळतायत, बायका इतके प्रचंड मोठे ढोल वाजवतायत आणि अधिक बिंडोक बायका त्या ढोलावर एखादं तांगळ मूल ठेवून त्याचे फोटो काढतायत. हे जे छद्म मराठी लोक आहेत, अशा प्रकारचे इव्हेंटफुल कार्यक्रम करणारे लोक, हे मराठीचे शत्रू आहेत. कारण ह्यांना कळत नाही की पुरणपोळी खाल्ल्यामुळे आपण मराठी राहणार, धोतर नेसल्यामुळे मराठी राहणार, नऊवारी आणि नथ घातल्यामुळे मराठी राहणार, का मराठी बोलल्यामुळे मराठी राहणार, मराठीत ज्ञानव्यवहार केल्यामुळे मराठीत राहणार, पोरं मराठीत शिकली तर मराठीत राहणार, आपल्या संगणकावर मराठीत असलं तर मराठीत राहणार, आपल्याकडे काम करणारा माणूस मराठी असेल तर मराठीत व्यवहार राहणार. हे यांना नको आहे. म्हणून सगळं प्रतिकात्मक आहे. म्हणून शिवाजी महाराज जो रयतेचा राजा आहे, मराठी माणसांचं स्वराज्य स्थापन करणारा माणूस आहे, या माणसाला सुद्धा त्यांनी हिंदुत्वात बुचकळून काढून हे हिंदूंचे राजे आहेत, ते मराठी माणसांचे पहिले राज्य आहेत. म्हणजे मराठी माणसांना आपल्या मराठी भाषेची, मराठी समाजाची लाज वाटायला नको आहे हे खात्री पटवून द्यायचं असेल तर पहिल्यांदा शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना हिंदुत्वाच्या सगळ्या घाणीतनं बाहेर काढून त्यांचं मराठीपण निर्विवादपणे लोकांना सांगितलं पाहिजे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वापासून दूर केलं पाहिजे प्रबोधनकार ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे, ज्यांना जायचंय त्यांनी. पण हे जे अब्राह्मणी स्वरूपाच्या चळवळीचं रूप आहे प्रबोधनकारांचं, वारा कोठारींचं, अत्र्यांचं, डांग्यांचं, SM जोशींचं, हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जो चेहरा आहे, तो चेहरा जर आपण स्वीकारला तर आता ज्या प्रकारचा भुसभुशीतपणा आणि ज्या प्रकारची लाज, म्हणजे तुम्ही हे पहा की सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांची तुम्ही तरुण मुलं घ्या, 30 ते 40, कोणी मराठीत शिकलेलं नाही. ते मराठी सुद्धा म्हणजे पार्थ पवार पासून ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांपर्यंत सलग 4 वाक्य नीट मराठीत हातात कागद न घेता बोलता येणारा राजकीय पुढारी नाहीये. याचं काय कारण आहे? राजकीय पुढाऱ्यांनी असं ठरवलं, झेडपीच्या शाळा गरीब मतदारांसाठी, ICSE बोर्डाच्या पाचगणीच्या शाळा आपल्या मुलांसाठी आणि आपली मुलं मात्र 12वी नंतर परदेशात शिकणार.
आता ही जी काही राजकीय नेत्यांची टग्यांची मुलं परदेशात गेली आहेत ती काही स्कॉलरशिपवर गेलेली नाहीये, ती फी भरून गेलेली आहे. यांच्याकडे मेरिट नाही, यांच्याकडे पैसा आहे, पण ते आता ऑक्सफर्डमधून आलेत, केम्ब्रिजमधून आलेत, अमेरिकेतनं शिकून आलेले आहेत. या सगळ्या लोकांचं प्रेम काय आहे? इंग्रजीवर आहे. त्यांना असं वाटतं की मराठी असू दे कोपऱ्यामध्ये, एखादी भाषा म्हणून सहजासहजी बोललं पाहिजे, म्हणजे ही टीचर लँग्वेज आहे त्यांच्या दृष्टीनं, ही व्यवहाराची भाषा नाही. आणि म्हणून आता काय झालंय आपल्या राजकीय वर्गाचं, मराठीची लाज वाटते, पण लाज वाटते असं सांगता येत नाही, कारण निवडणुकीत मग मतं मागता येत नाही. म्हणून दर 4 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी निवडणुकीच्या अगोदर मराठीचं अमुक केलं नाहीत तर बघून घेऊ, मराठीचं तमुक केलं नाहीत तर बघून घेऊ, यासारख्या लबाड मराठीवाद्यांपासून मराठीची सुटका केली तर मराठीच्या लाज वाटण्यापासून अभिमान वाटण्यापर्यंतचा आपला प्रवास थोडा नीट होऊ शकेल. आपण आता राजकीय नेत्यांविषयी बोलत होतो, मात्र चित्रपटातील अभिनेते घ्या किंवा बडा हिंदीचा एखादा अभिनेता यावरती बोलायला तयार नाहीये. म्हणजे नाहीतर अनेक वेळा हे चित्रपट निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक समोर येतात, पण मराठी भाषेच्या संदर्भात कोणी समोर यायला तयार नाही. तुम्ही बघा मराठी सक्तीच्या बद्दल, पण मराठी चित्रपटात काम करणार, हो, पैसा कमवणार. मराठी सक्तीच्या बद्दल चिन्मयी सुमित ह्या अभिनेत्री पहिल्यांदा बोलल्या. त्यांनी जाहीरपणाने सरकारचा हा निर्णय नीचपणाचा आहे स्पष्ट सांगितलं. त्यानंतर हेमंत ढोणे बोलला, समीर विद्वांस बोलले. माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे खूप मोठे लोक आहेत, वामन केंद्रे आहेत, चंद्रकांत कुलकर्णी आहेत, हे महत्वाचे मोठे दिग्दर्शक आहेत आपल्याकडचे. केदार शिंदे सारखा मोठा माणूस आहे ज्याने महाराष्ट्र शाहीर सिनेमा काढला. शाहीर साबळ्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आंदोलन केलं, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपली शायरी वापरली. तुम्ही त्यांचं नाव वापरलं, सिनेमा केला, लोकांना इमोशनली सांगितलं की त्यांचा हा लढा आहे, हा महाराष्ट्राचा शाहीर आहे, याचा सिनेमा बघा. लोकांनी बघितला सिनेमा. आता तुमची जबाबदारी आहे का नाही लोकांना काहीतरी सांगण्याची? आता तुम्ही मराठीच्या बद्दल का बोलत नाही? कारण मराठी कलावंतांच्या मध्ये एक प्रकारची बुटसाटी वृत्ती आहे. ती काय आहे? मला हिंदी सिरियलमध्ये काम मिळेल, मी ज्या चॅनलशी जोडलेलो किंवा जोडलेली आहे त्यांचं हिंदी पण डिपार्टमेंट आहे, ते मोठं आहे, माझे मित्रमैत्रिणी हिंदी भाषक आहेत, हिंदी कलावंतांच्या बरोबर दोस्ती करायला आम्हाला आवडते. आता महेश मांजरेकर हे तर राज ठाकरेंचे एकदम गळेपडू मित्र आहेत ना, सारखे मुलाखती घेत हिंडत असतात, त्या मुलाखती फोकस करत राहतात. आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतो याच्यासारखा सिनेमा काढून लोकांच्या मराठीपणाला आग पण लावतात. त्यांनी का नाही तोंड उघडलं? राज ठाकरे बोलतात तर महेश मांजरेकरांना काय प्रॉब्लेम आहे? हे जे सगळे मराठी कलावंत आहेत ना, राजकीय नेत्यांच्या गणपती उत्सवाला जायला ह्यांना जमतं. राजकीय म्हणजे नाना पाटेकरांसारखे थोर विचारवंत सुद्धा हा पण चांगला, तो पण चांगला, ऐकून घ्या रे असं म्हणणारे जे लोक आहेत हे का नाही बोलत? सयाजी शिंदे का नाही बोलत? मकरंद अनासपुरे का नाही बोलत? नागराज मंडळींनी पण बोललं पाहिजे. हे जे लोक आहेत आपले, या सगळ्या लोकांनी का बोललं पाहिजे? हे बोलले नाही म्हणून आमच्यासारखे लढणारे काही मरतील असं नाहीये, पण तुमची नैतिक जबाबदारी आहे ना. आज जर मराठी भाषेतला हिंदीची सक्ती केली आणि मराठी आणि हिंदी या भाषा एकत्र शिकून मिश्र भाषा शिकलेली मुलं निर्माण झाली आणि 10-20 वर्षांनी मराठी ही हिंदीची उपबोली आहे असं वाटण्याचा प्रसंग निर्माण झाला, तुमचे सिनेमे कोण बघेल? तुमची नाटकं कोण बघतील? तुमच्या मालिका कोण बघेल? आणि तुमच्या या सगळ्या सर्जनशील प्रक्रियेमध्ये नव्यानं कोण येईल? त्यामुळे यांनी मराठीवर उपकार म्हणून नाही, तुकाराम ज्ञानेश्वरांची भाषा म्हणून नाही, तुम्हाला नैतिकतेची चाड असेल तर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. सुरेश भटांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी म्हटलं. प्रत्येक सरकारी कार्यक्रमात हे गाणं आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आणि कुसुमाग्रजांचं 50शीची उमर गाठली, म्हणजे परकीचे पद चेपू नका, मातृभाषेला जवळ करा, परकीचे पद चेपू नका. परकीचे पद चेपणारेच लोक आहेत. जर परकीचे पद चेपणारे नसते तर शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य याच्याशी संबंधित जे लोक आहेत, या सगळ्यांमध्ये सदानंद मोरे सर आहेत, या सगळ्यांमध्ये रवींद्र शोभणे सर आहेत, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आहेत, ज्यांनी मागल्या महिन्यात पण भूमिका घेतली, आता पण घेतली. पण हे अपवादात्मक आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री हिंदी सक्तीच्या बद्दल ठामपणे बोलतायत त्यांच्या मागे मोरे सर उभे आहेत. तुकाराम महाराजांना काय वाटलं असेल? तुम्ही तुकारामाचे वंशज बनवता ना स्वतःला. तुकाराम महाराजांनी जे मंबाजीच्या विरुद्ध केलं ते तुम्ही आधुनिक मंबाजीच्या समोर उभं राहून नाही करत, त्या मंबाजीच्या मागे उभे राहता तुम्ही. म्हणजे तुम्ही तुमचा स्वाभिमान गाथा परत आल्या, तुमचा स्वाभिमान इंद्रायणीत गेलेला परत नाही आलेला.
हा प्रॉब्लेम आहे यांचा. त्यामुळे हे जे अभिजन आहेत ना, हे लाचार आहेत. त्यांना पर्सनल गेन हवाय, किंवा त्यांच्या पाठीचा काडा भुसभुशीत झालाय. त्यांना असं वाटतं की आता झाले, 4 गेले 2 राहिले, कशाला भानगड करायची, कशाला वाद घालायचा. आपण केलं धोरण, सदानंद मोऱ्यांनी भाषा धोरण केलं, ते नेऊन सादर केलं, मंत्र्यांच्या बरोबर फोटो काढले. त्या धोरणाची अंमलबजावणी कधी करणार? महाराष्ट्र राज्याचा विलय झाल्यावर, का ते धोरण सादर करणारे सगळे लोक मेल्यावर? मग हे जे आपले लोक आहेत ना, यांना मराठीसाठी जाहीरपणानं काही का नाही करायचं, ह्यांचे हितसंबंध दुखावतात. हे मंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये बसतात, मग त्यांना सांगून ह्याला 2 लाख द्या, त्याला 5 लाख अनुदान द्या, ह्याला विश्वसंमेलनात घ्या, त्याला दिल्लीच्या संमेलनातलं एखादं सत्र द्या, याला महाराष्ट्र सदनात राहायची सोय करा. नंतर मग महाजी शिंदेचा पुरस्कार एकनाथ शिंदे मिळाल्यावर मागे तिकडे बॉडीगार्ड सारखे उभे राहा. हे सगळं फूट सोल्जरचं जे काम आहे, हे करणारे जे लोक आहेत, यांच्याकडनं तुम्ही काय, हे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच्या लायकीचेच लोक नाही. हे तोतया मराठी लोक आहेत. हे तोतया मराठी लोक जोपर्यंत ह्यांचा चळवळीतनं निपात होत नाही आणि हे कचऱ्यासारखे बाजूला फेकून दिले जात नाहीत, तोपर्यंत मराठीचं पाणी स्वच्छच नाही होणार. युनेस्कोने देखील म्हटलेलं आहे 1ली ते 5वी पर्यंत तिसरी भाषा ही हानिकारक आहे. तरी देखील सरकार शास्त्रीय दृष्ट्या याच्यावर विचार का करत नाही? काय आहे की या सरकारची निवडच मुळात शास्त्रीय विचार करण्यासाठी झालेली नाहीये. त्यांना असं वाटतं की ते सर्वज्ञ आहेत. त्यांच्या सूचना कुठनं येतात? रेशीम बागेतनं येतात. त्यांच्या सूचना दिल्लीमधनं येतात. त्यांच्या सूचना संघाच्या विचारधनामधनं येतात. त्यांना काय वाटतं, या देशामधली भाषिक विविधता हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ज्या वेळेला संबंध देश भाषावार प्रांत रचनेसाठी भांडत होता, त्यावेळेला ह्यांचा पूर्वसुरी जो जनसंघ, त्याने काय म्हटलं होतं, भाषावार प्रांत रचना नको, देशाची विभागणी 4 प्रांतांमध्ये करा, पूर्व प्रांत, पश्चिम प्रांत, उत्तर प्रांत, दक्षिण प्रांत. म्हणजे ब्रिटिशांनी जे केलं ना, त्याच्याही पेक्षा बत्तर फॉर्म्युला हे लोक सुचवत होते. म्हणजे शक्यतो भाषिक सांस्कृतिक विविधता चेपून टाकणं हा यांच्या कामाचा जुना अजेंडा आहे. पण जनसंघाला काही ते जमलं नाही, कारण ते सत्तेत नव्हते. ते थोडाच काळ आणीबाणीनंतर सत्तेत आले. भारतीय जनता पक्षाची जर तुम्ही सगळी भूमिका पाहिली तर यांच्या भूमिकेमध्ये काय आहे, यांना भाषिक विविधता हे मान्य करत नाही, स्वीकारत नाही, टॉलरेट करतात, सहन करतात हे लोक. आणि ते सहन करतात, त्याच्यामुळे यांना काय वाटतं की आत्ताच्या घडीला महाराष्ट्र आपल्या ताब्यात आलाय. त्यांनाही माहिती तो कसा ताब्यात आलाय. म्हणजे तो लोकेच्छेमुळे, याच्यामुळे ताब्यात नाही आला, तो लाडकी बहीणमुळे आलेला आहे. तर राहुल गांधींनी ज्याचा उल्लेख केला त्या इंडस्ट्रीयल लेवल रिगिंगमुळे आलेला आहे, हे जनता ठरवेल ना इव्हेंच्युअली. पण त्याच्यामुळे ह्यांचं मन ह्यांना खातंय, म्हणून हे इतक्या वेगानं काम करतायत की त्यांना असं वाटतंय की आपण उद्याचं काम आज आणि आजचं काम आत्ता केलं पाहिजे. म्हणून हे 5वी पर्यंत हिंदी आणताना यांचा युक्तिवाद काय आहे ना, 5वी पर्यंत, मग पहिलीच काय प्रॉब्लेम आहे, असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांची ओरिजिनल बिंडोक म्हणून संभावना होण्याची गरज आहे. युनेस्को, एरवी तुम्ही बघा की मोदींनी अमुक केलं, हा जगातला अमुक अमुक प्रकार आहे असं युनेस्कोने म्हटलं. मोदींनी तमुक केलं, हा जगातला तमुक तमुक प्रकार आहे असं नासाने म्हटलं. अशी खोटी प्रमाणपत्र ह्यांची 40 पैसेवाली गँग देशभरामध्ये पसरवते की नाही? मग तुम्हाला युनेस्कोचे अहवाल वाचता येत नाहीत का? युनेस्को ही ख्रिश्चनांची संघटना आहे का? ती चर्चशी जोडलेली आहे का? मुसलमानांची संघटना आहे? युनेस्को जगभराची संघटना आहे की नाही? मग युनेस्कोचं रेकॉर्ड तुम्हाला वेबसाईटवर अवेलेबल असतील तर तुमच्याकडे रेखावार सारखे जे बोगस लोक आहेत ते हे वाचत नाहीत. ते वाचतात आणि मग ते ठरवतात वाचायचं करायचं काय नाहीये. शास्त्रीय पद्धतीने युनेस्कोनं कशाला सांगायला पाहिजे? अशोक केळकरांनी मागे म्हटलंय, रमेश पानसनी आता म्हटलंय, गिरीश सामंतांनी म्हटलंय, निलेश निमकर, विनोदिनी काळेगींनी म्हटलंय, महाराष्ट्रातले सगळे शिक्षण तज्ज्ञ सांगतात. हे लोक महाराष्ट्रातल्या शिक्षण तज्ज्ञांना फाट्यावर मारणारे लोक आहेत. युनेस्कोचा रिपोर्ट हे कशाला वाचतील? यांचं म्हणणं एवढंच आहे की पहिलीपासून हिंदी एकदाचं आलं की या समाजाचा जो भाषिक डंख आहे, या समाजाची भाषिक जी स्ट्रेंथ आहे ती टप्प्याटप्प्याने एकदा मोडली की हिंदुत्वाच्या राजकारणाचं सार्वत्रिकीकरण आणि यांच्या राजकीय ताकदीचं पूर्ण सपाटीकरण यांना नीट शक्य आहे. आता ह्यांना प्रॉब्लेम काय? थोडं का होईना ह्यांना उद्धव ठाकरेंना चुचकारावं लागतं, जेवायला आणि चहा प्यायला का होईना राज ठाकरेंकडे जावं लागतं. त्यांना हे नको आहे. एकदा ह्यांना पूर्ण निस्तरभूत केलं, 2 जण जे बाजारात विकायला तयार होते ना त्यांना ह्यांनी सोबतच घेतलंय. बाकीचे दोघे
ज्यांना विकत घेण्यासाठी किंवा नडण्यासाठी काही वेगळं नॅरेटिव्ह लावलं पाहिजे त्यांच्याशी सतत हे त्यांना कन्फ्यूज कर, त्यांच्यात भांडणं लाव, त्यांना चुचकार, अशा मल्टिपल स्ट्रॅटेजी वापरतायत. त्यांचा हेतू काय आहे? एकदा दोन्ही सेनांचा निपटारा केला, एकदा त्यांचा बंदोबस्त केला की पुढची 10-20 वर्ष निवांतपणे हिंदुत्वाच्या राजकारणाला तंगड्या टाकून महाराष्ट्रामध्ये बसता येईल. त्या व्यापक कारस्थानाचा भाग म्हणून या पहिलीकडे पाहिलं पाहिजे. हे फक्त मुलांवर होणारा अत्याचार, शिक्षकांचं होणारं शोषण, संस्था चालकांना दिला जाणारा त्रास, पालकांचा होणारा छळ, एवढ्या मायक्रो लेव्हल पुरता याचा विचार करून चालणार नाही. तो महत्वाचाच आहे आणि त्याचा विचार शिक्षण शास्त्रज्ञ करतातच, पण व्यापक पातळीवर मॅक्रो लेव्हलला हे असं घडतंय की यांना या प्रकारचं राजकारण, मोनोलिथिक एकसाची राजकारण महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. उत्तर भारतातल्या गायपट्ट्याच्या राजकारणाच्या विस्तारीकरणाची महाराष्ट्र ही प्रयोगशाळा आहे. ती त्रिसूत्री भाषेचा महाराष्ट्राने ठेका घेतलाय असं वाटतं का? हे मी 1-2 मुलाखतींमध्ये बोललो आहे. एक म्हणजे त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी महाराष्ट्राने जितकी प्रामाणिकपणे केलेली आहे तितकी देशात कुठल्याच राज्यानं केली नाही. म्हणजे तुम्ही आपल्याकडच्या बँकांमध्ये जाऊन बघा, सगळ्या बँकांमध्ये भय्ये भरलेले आहेत, उत्तर भारतीय भरलेले आहेत आणि सगळ्या बँकांमध्ये आजचा शब्द, आज का शब्द म्हणून बँकच्या ऐवजी बैंक लिहिलेलं आहे बँकेच्या नावाच्या पुढे. जिथे ळ अपेक्षित आहे तिथे उत्तर भारतीय ल लिहितात, त्यांच्या वर्णमालेमध्ये ळचा स्वीकार केलेला असून सुद्धा. म्हणजे ह्यांना माच काय आहे? आम्ही बैंकच म्हणणार, आम्ही लच म्हणणार, आम्ही ळ म्हणणार नाही. यांच्या योग्य वेळी मुस्काटीत दिली गेलेली नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि आपण त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केली. मुख्यमंत्री पण म्हणाले आपण त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केली पाहिजे. मुख्यमंत्री एवढे प्रामाणिक आहेत त्यांच्या गोष्टीबद्दल की सीएमओ महाराष्ट्राचं जे फेसबुक पेज आहे, इन्स्टा पेज आहे, ट्विटर पेज आहे, सगळीकडे त्रिभाषा सूत्र आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी आहे. म्हणजे ज्याची लाज वाटायला पाहिजे ह्यांना, त्याचा अभिमान वाटतो. सीएमओ महाराष्ट्र काय हिंदी मधल्या बातम्या देतं? सीएमओ महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीची हिंदीत का चर्चा आहे? मोदी वाचतात का ते? कारण त्यांना इंग्रजी येत नाही, मग ते हिंदी वाचतील, त्यांच्यासाठी आहे का ते? मग त्यांना असेल तर त्यांना डीएम करा ना, त्यांना डायरेक्ट मेसेज करा, ते डायरेक्ट वाचतील. महाराष्ट्रातल्या 13 कोटी लोकांना काय वेठीला धरता? म्हणजे या पद्धतीनं शाळेमध्ये त्रिभाषा सूत्र आणायच्या खूपच अगोदर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या व्यवहारात आणलंय. आणि हे जे लोक आहेत हे मराठीचे सुपूत नाहीये, मराठीचे पुत्र नाही, मराठीचे पुत्र तिचे पांग फेडू नाही. हे मराठी भौगोलिक प्रदेशात जन्माला आलेले हिंदीचे पुत्र आहेत आणि म्हणून ते हिंदीचे पांग फेडतायत. त्या काळामध्ये मराठीचं वाटोळं झालं तरी यांना फारसं वाईट वाटणारं नाही. आणि म्हणून जेव्हा हे लोक सांगतात त्रिभाषा सूत्र, त्रिभाषा सूत्र, आता काल परवा तुम्ही पहा की ओमराजे निंबाळकर, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे, ते भारत सरकारच्या राजभाषा समितीचे सदस्य आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची समिती फिरते आहे. तुम्ही मला सांगा, राजभाषा समिती का पाहिजे भारत सरकारची? सर्व भारतीय भाषा समिती का नको? घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये जर 22 भाषा आहेत तर हिंदीचे चोचले का पुरवतो आपण? ही जी राजभाषा समिती आहे ती कोणाच्या ताब्यात आहे? गृह मंत्रालयाच्या ताब्यात आहे. हे जे आत्ताचं गृह मंत्रालय आहे ते एकेकाळी मिनिस्ट्री ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यांचं मंत्रालय होतं, कारण त्यावेळेला भाषावर प्रांतरचना, राज्यांची पुनर्रचना या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि त्यामुळे तो अंतर्गत सुरक्षेचा भाग म्हणून भाषा हा विषय तेव्हाच्या मंत्रालयात होता, तो तिथनं गृह मंत्रालयात आला. पण आता तो गृह मंत्रालयात असण्याचं काय कारण आहे? भाषा हा काही कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे का? भाषा हा जर संस्कृतीचा विषय आहे, भाषा हा जर शिक्षणाचा विषय आहे, तर ही भाषा शिक्षणाशीच का जोडलेली असू नये? आणि म्हणून राजभाषा समिती जी भारत सरकारची आहे ती तात्काळ बंद केली पाहिजे आणि त्याच्याऐवजी भारतीय भाषा समिती स्थापन केली गेली. आणि हे सांगण्याची जबाबदारी ओमराजे निंबाळकरांची आहे, पण संजय राऊतांची आहे, सुप्रिया सुळेंची आहे, सुनील तटकरे यांची आहे, महाराष्ट्र म्हणजे एअर इंडिया आणि उरलेला महाराष्ट्र विकून बसलेल्या प्रफुल्ल पटेलांची आहे. हे जे मराठीचे बच्चे स्वतःला समजतात, सांगा ना त्यांना राजभाषा समिती नावाचं टायटल बंद करा, भारतीय भाषा समिती करा, 22 भाषांचे प्रतिनिधी घ्या आणि भारतभर पाठवा त्यांना भाषांचं काय चाललंय ते बघायला. ते तुम्ही बघायला लागलात की तुम्हाला आपोआपच सीमा भागात मराठीचं काय चाललंय ते कळेल. डांग उंबरगावच्या अलीकडच्या परिसरात गुजरातीने आम्हाला कसं चेपलंय ते कळेल. हे राजभाषा समिती नावाचं थोतांड बंद झालं पाहिजे. हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती नावाचं थोतांड बंद झालं पाहिजे, कारण हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीये. आणि त्यामुळे महाराष्ट्राने
शक्य झालं तर त्रिभाषा सूत्राकडनं द्विभाषा सूत्राकडे गेलं पाहिजे, तमिळनाडूच्या प्रमाणे. आपल्याकडे अजून ह्याच्याबद्दल पूर्ण एकमत नाहीये, पण हा मुद्दा मला चर्चेला यासाठी मांडायचा आहे की जोपर्यंत हिंदीवाल्यांना आपण दम देऊन सांगत नाही की तुमचा माज आटोक्यात ठेवला नाही तर आम्ही द्विभाषा सूत्राकडे जाऊ आणि मराठी आणि इंग्रजी एवढंच स्वीकारू, तोपर्यंत यांचा संख्यात्मक, आयडिओलॉजिकल आणि स्ट्रॅटेजिक माज कमी होणार नाही. त्यामुळे त्रिभाषा सूत्राला मुळातनं धक्का दिल्याशिवाय याच्यात बदल होणार नाही. आणि त्रिभाषा सूत्राला जर आत्ताच्या काळात मुळात धक्का द्यायचा तर थोरल्या बाजीरावाने जे म्हटलं होतं की मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतील. मूळ काय आहे? मातृसंस्था हे मूळ आहे. मातृसंस्थेच्या मुळावर घाला घातला की बाकीचे सगळे लबाडांच्या फांद्या आपोआप खाली येतील. त्यामुळे ज्यांना कुणाला वाटतं की हा सरकारचा छोटासा निर्णय आहे, ह्याच्यात संघाचा काय संबंध आहे, ते लोक कुठे काय म्हणतात, यांनी थोडे डोळे उघडायला पाहिजे की गेल्या 100 वर्षातल्या त्यांच्या तपश्चर्याचं फळ आहे. त्यांना हा देश इतका मोनोलिथिक करायचा आहे, यांना या देशाचा हिंदू तालिबानच करायचा आहे. त्या प्रक्रियेमध्ये त्यांना ही भाषा उपयोगाची आहे, मराठी नाही उपयोगाची, कानडी नाही उपयोगाची, भाषिक वैविध्य नाही उपयोगाचं. आणि म्हणून ज्यांना असं वाटतं की त्रिभाषा सूत्राचा नीट बंदोबस्त झाला पाहिजे, त्या मंडळींनी मुळावर घाव घालण्याचं धाडस दाखवलं पाहिजे. सर, इतर राज्यांचा जर आपण विचार केला तर तिसरी भाषा सक्तीची असे काही राज्य आहे का? त्या ठिकाणी हिंदी सक्तीची असं तुमच्या पुढे तिसरी भाषा सक्तीची कुठे केली आहे? उत्तर भारतामध्ये त्यांनी सक्तीचं केलंय. म्हणजे काय? हिंदी त्यांची पहिली भाषा, इंग्रजी दुसरी भाषा. तिथले हिंदू मुलं अनेक ठिकाणी संस्कृत शिकतात आणि मुसलमान मुलं उर्दू शिकतात तिसरी भाषा म्हणून. त्रिभाषा सूत्राचं मूळ तत्व काय आहे? उत्तरेतल्या लोकांनी दक्षिणची भाषा शिकायची, दक्षिणेतल्या लोकांनी उत्तरेची भाषा शिकायची. आता दक्षिणेतले किंवा पश्चिमेतले आपल्यासारखे जे लोक आहेत ते शिकतात ना तिसरी भाषा. आपण हिंदी शिकतोय. तुम्ही मला गेल्या 60-70 वर्षामध्ये एका तरी उत्तर भारतातल्या शाळेमध्ये मराठी चर्चेपुरती तरी ठेवलेली आहे का? मला सांगा. मग जर सक्तीची नसेल तर यांचं त्रिभाषा सूत्र काय आहे उत्तर भारताचं? त्याला अर्थ नसलेला आहे. कर्नाटकाने काही ठिकाणी स्वीकारलं, सीबीएसईच्या शाळांमधनं स्वीकारलं, पश्चिम भारतात काही ठिकाणी लोकांनी स्वीकारलं. प्रश्न असा आहे की उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी यांनी छद्म पद्धतीनं त्रिभाषा सूत्र स्वीकारलं. योग्य पद्धतीनं त्रिभाषा सूत्र स्वीकारून आपल्या भाषेची गळचेपी करणारं सक्रिय राज्य महाराष्ट्रच आहे. त्यामुळे याला उत्तर द्यायचं ना आता ह्या भाषेच्या सक्तीला, तर उत्तर असं आहे, तुम्हाला पहिलीपासून हिंदी सक्तीचं का करायचं आहे? मुलांचा विकास व्हावा म्हणून. खरं कारण काय आहे? इथे येणाऱ्या स्थलांतरितांना इथल्या लोकांचं मराठी बोलणं अडचणीचं वाटू नये म्हणून. स्थलांतर कोण करणार आहे? स्थलांतर कोण करणार आहे? उत्तर भारतीय करणार आहेत ना. त्यांच्या राज्यामध्ये जाऊन सांगा ना त्याला, पुढची 15 वर्ष तुम्ही मराठी सक्तीचं करा तिसरी भाषा म्हणून. नीट तुम्हाला मराठी यायला लागलं की 15 वर्षांनीच महाराष्ट्रात या, तोपर्यंत येऊच नका. आणि हे जर महाराष्ट्रानं ठरवलं की मराठी येत नाही तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रात प्रवेश नाही, तर चालेल का? मग लगेच लोक राष्ट्रद्रोही होतील, देश फोडायला निघाले तसं होतील, सेसेशनिस्ट होतील. आमच्या भाषेवर आम्ही प्रेम करायला घेतलं आणि साधा नियम वापरला की तुमची भाषा आमच्या उरावर ठेवताय तर आमची भाषा तुमच्याही उरावर बसवली जाईल. एवढं नुसतं थिओरिटिकली म्हणलं, सैद्धांतिक पातळीवर आणि तोंडी म्हणलं तरी यांना मिरच्या झोंबतात. मग तुम्ही आमच्या उरावर गेली 65 वर्ष हिंदी भाषा बसवली आहे, ती का बसवली आहे? म्हणजे 65 वर्षानंतर सुद्धा लोकांनी बोलायचं नाही का? सारखं आम्ही म्हणायचं दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र राजा. माझं असं म्हणणे की हाच आपला प्रॉब्लेम आहे. दिल्लीचं तख्त राखण्याची जबाबदारी आपल्यावर नाही, देशातल्या सगळ्या भाषा जगवण्याची जबाबदारी आपल्याकडे नाही, हा देश एक ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर नाही. आपली जबाबदारी महाराष्ट्र नीट ठेवण्याची, मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती नीट ठेवण्याची आहे. ते करूया आपण. दिल्लीचं तख्त राखण्यापेक्षा दिल्लीचं तख्त मोडणं जास्त महत्वाचं आहे, दिल्लीचं तख्त जिंकणं जास्त महत्वाचं आहे. ते जिंकण्याची हिंमत नव्हती म्हणून चव्हाण साहेब आणि पवार साहेब नाही ना पंतप्रधान झाले. त्यांचं जे छद्म राष्ट्रीयत्व होतं ते नाही ना पुरलं. म्हणजे चव्हाण साहेबांनी तरी बऱ्यापैकी प्रामाणिकपणे प्रयत्न केला, पण पवार साहेबांचं काय, त्या ऑड इव्हनचा खेळ खेळत कधी ते या बाजूला आहेत, कधी त्या बाजूला आहेत, कधी भाजपला दिलासा देत आहेत, कधी काँग्रेसच्या बाजूने आहेत. अशा प्रकारच्या छद्म राष्ट्रीयत्वाच्या पेक्षा ठोसपणाने आमचं मराठी राष्ट्रीयत्व आहे, आमचा मराठी बाणा आहे, आमचं मराठी स्वत्व आहे, आमचं महाराष्ट्रीयत्व आहे, असं छाती ठोकून सांगायला पाहिजे. 12-13 कोटी लोकांचं राज्य आहे हे. एवढ्या लोकसंख्येत युरोपात 5-6 देश होतात.
म्हणजे हा जो भारत आहे, युनियन ऑफ इंडिया, या युनियन ऑफ इंडियामध्ये प्रत्येक राज्यच एखाद्या मोठ्या देशासारखं आहे. आपण एकत्र का राहिलोय? कारण आपण लढलो एकत्र. आपण आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सारखे नाही आहोत, पण आपण सारखे नाही आहोत. तिथं राज्य एकत्र आली आणि देश बनला. इथं देश आधी तयार झाला आणि मग राज्यांची निर्मिती झाली. पण म्हणून काय तुम्ही सारखंच आमच्या उरावर बसाल? सारखंच लाखो लोकांचं स्थलांतर कराल? आणि हे जे स्थलांतर आहे MMR प्रांतामधलं, विशेषतः 3 ते 4 कोटी लोकांचा हा MMR प्रदेश आहे. याच्यात उत्तर भारतीयांची संख्या प्रचंड आहे, गुजर मारवाड्यांकडे पैसा प्रचंड आहे. मराठी लोक काय आहेत? मराठी लोक नोकरदार आहेत, मराठी लोक हताश आहेत. अशा नोकरदार आणि हताश माणसांच्या समाजामध्ये उद्या जर ह्यांनी MMRचं वेगळं राज्य केलं तर मराठी ही पहिली सोडा दुसरी सुद्धा भाषा होईल का नाही याच्याबद्दल शंका आहे. हिंदी पहिली भाषा होईल संख्याबळावर, गुजर मारवाड्यांची भाषा गुजराती दुसरी होईल. आणि आहेच आता दयाबुद्धीनं मराठी करतो, कारण एरवी गुजराती मारवाडी म्हणलेत मुंबई तुमची भांडी घासा आमची, तर आता MMR तुमचं आणि आमची भांडी घासा असं म्हणायला हे काही मागे पुढे पाहतील? जे लोक नॉनव्हेज खातो म्हणून लोकांना घर देत नाहीत, जे लोक मराठी माणसांच्या सणांच्या वेळेला लोकांना त्रास देतात, त्यांचं पर्युषण चाललंय म्हणून मराठी मुसलमानांना मटण विकू देत नाहीत, आणि आमचे नालायक मराठी लोक मंत्री असलेले असं म्हणतात की आमच्या तोंडात मीरा भाईंदरला आलो की हिंदीच बोललं जातं. ज्याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ते तुम्ही अभिमानानं सांगता. असे बिनकण्याचे स्वत्वशून्य लोक ज्या समाजात आहेत त्याला लोक चेपणार नाहीत तर काय करतील? त्यामुळे धोका आहे हिंदी सक्तीचा. पुढचा धोका हा महाराष्ट्राच्या विभाजनाचा, त्रिभाजनाचा आहे. हा आपल्या लोकांना कळतोय का मला माहित नाही. सर, आपण महाराष्ट्रामध्ये येऊयात. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी विदर्भात जर गेलो आपण, विदर्भाचे नेते घ्या, तुम्ही सत्ताधारी घ्या की विरोधातले घ्या, केंद्रातले घ्या, ते सुद्धा मराठी बोलताना पूर्णतः हिंदीत बोलतात. हे सुद्धा म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट ही आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणता येईल. आता कसं आहे बघा, विदर्भाचा जो भाग आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भ, म्हणजे विदर्भाचा एक भाग हा निजामाच्या हातात होता, दुसरा भाग हा मध्य प्रांतामध्ये सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरारमध्ये होता, आणि त्याची राजधानी तेव्हा नागपूर होती. त्या काळामध्ये या सगळ्या लोकांची जनसंपर्काची भाषा, दैनंदिन व्यवहाराची भाषा ही हिंदी राहिली आहे. त्यातला हा जो विदर्भाचा भाग आहे तो महाराष्ट्रामध्ये आला. त्यानंतर विभी कोलते, गत्रेम माडखोलकर यांच्यापासून अनेक लोकांनी मराठीसाठी खूप आग्रहाने प्रयत्न केले. आता सुद्धा तुम्हाला दिसेल की श्रीपाद भालचंद्र जोशींच्या सारखा माणूस अत्यंत ताकदीने, सातत्यानं, म्हणजे चिकाटी त्यांची एकदम वाखाणण्याजोगी आहे, अशा प्रकारचं काम ते करतात. या लोकांच्या व्यवहारामधलं जे हिंदीचं बोलणं आहे ते त्या सेंट्रल प्रोव्हिन्सेसच्या मध्य प्रांताच्या परंपरेमुळे आलंय. पण मधल्या काळामध्ये या भागाला महाराष्ट्राबद्दल आपलं वाटावं, मराठी भाषेबद्दल आपलंसं वाटावं, अशा प्रकारचं काम करण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या सरकारची होती. म्हणजे आपण विदर्भ आणि मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रामध्ये घेतला त्यावेळेला आपण अकोला करार केला अगोदर, नंतर नागपूर करार केला. या नागपूर करारानुसार आपण विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांना असं आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेमध्ये आम्ही तुम्हाला सामावून घेऊ, पण महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण असेल, महाराष्ट्राचं भाषा धोरण असेल, महाराष्ट्राचं कला, क्रीडा, शिक्षण धोरण असेल, या सगळ्या धोरणांमध्ये साधारणपणे मुंबई, पुणे, नाशिकचे लोक आणि पश्चिम महाराष्ट्रातले लोक यांचा अतिरिक्त प्रभाव आहे, आणि विदर्भाला आणि मराठवाड्याला तुलनेनं फक्त तुकडे टाकले जाणं, या प्रकारचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसतो. त्यातनं एक प्रकारची निराशेची भावना लोकांच्या मनात काही वेळेला येते, आणि मग वाटतं की आमचं ते आधी मध्य प्रांतातलंच बरं होतं, किंवा मराठवाड्यातल्या पण लोकांना काही निजामाबद्दलचं प्रेम नाहीये. लोकांना माहिती आहे की निजामानं मराठी संपवण्याचाच प्रयत्न केला, आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं की मराठवाड्यामध्ये दखनी, उर्दूचा प्रभाव असलेलं मराठी बोललं जातं, आणि त्या प्रकारची सर्वसमावेशक मराठीच आपण स्वीकारली पाहिजे. पण मराठवाड्यातल्या लोकांना आपण काय दिलंय मला सांगा? बीडमधला हिंसाचार, तिथली भूजलाची पातळी संपणं, तिथल्या मुलांच्या शिक्षणाची परवड, तिथल्या ऊसतोड कामगारांचे हाल. विदर्भामध्ये आपण लोकांना काय दिलंय तर फक्त प्रदूषणकारी कारखाने. जर आपण विदर्भ आणि मराठवाड्याच्या लोकांवर प्रेम करत नसू, जर आपण विदर्भ आणि मराठवाड्याच्या लोकांना मुंबई जितकी आपली वाटते तितकं आपलंसं त्यांना म्हणत नसू, तर त्या माणसांच्या मनामध्ये वेगळेपणाची भावना येणार. त्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या राजकीय नेतृत्वावर आहे. आता पवारसाहेब मोठे नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे मोठे नेते होते, काही मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांसारखे, चव्हाणांच्या सारखे मोठे नेते होते. यातल्या बहुतांश लोकांना आपल्या प्रदेशाच्या सीमा नाही सोडता आल्या. त्या सीमा सोडून एक महाराष्ट्रव्यापी तुमची इमेज निर्माण होणं
म्हणजे तुम्हाला शेतीतलं कळतं, पाण्यातलं कळतं वगैरे, ठीक आहे, पण तुम्हाला विदर्भाचा पल्स कळतो का? तुम्हाला मराठवाड्यातली आतली जाणीव कळते का? तुम्हाला कोकणातल्या अगदी गावातल्या आणि समुद्राकडेच्या माणसाची दुखणी कळतात का? ही जर दुखणी तुम्हाला कळली नाहीत, खानदेशातल्या माणसाचं दुखणं तुम्हाला कळलं नाही की काय त्या खानदेशातल्या माणसाला गुजरातच्या लगत असण्याचे फायदे तोटे काय आहेत, हे समजून घेतल्याशिवाय, ज्याला आपण महाराष्ट्र असं सातत्यानं म्हणतो, हे महापण आहे आणि राष्ट्र पण आहे. हे जे महाराष्ट्र आहे त्याचे हे महानुभावांचा शब्द वापरायचा तर याची खंडमंडळ आहे ती. मुंबई एक खंडमंडळ झालं, मराठवाडा दुसरं झालं, पश्चिम महाराष्ट्र तिसरं झालं. या खंडमंडळांमध्ये जोपर्यंत भाषिक सिनर्जी येत नाही, भाषिक सेंद्रिय एकात्मता येत नाही, तोपर्यंत आपल्याला या समाजाचे हितसंबंध एकत्र आणता येणार नाही. त्यामुळे विदर्भातल्या लोकांना असं काही वाटलंय ना, आपण वेगळं व्हावं, वेगळं राज्य करावं. आता जे आपले मुख्यमंत्री आहेत ते असं म्हणले होते, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही. त्यांनी काय केलं ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे विदर्भ लोकांना कधी हवा आहे? सत्तेत नसतात तेव्हा. त्यामुळे विदर्भातल्या लोकांची जी निराशा आहे ती आपण समजून घेतली पाहिजे, मराठवाड्यातल्या लोकांची घेतली पाहिजे, खानदेशातल्या घेतली पाहिजे. आणि या सगळ्या लोकांकडे जाण्यासाठी जे मराठी आपण नव्यानं स्वीकारतोय किंवा स्वीकारू, त्याच्यात वऱ्हाडी बोली असली पाहिजे, वऱ्हाडी असायला पाहिजे, अहिराणी असेल, मराठवाडी बोली असेल, आणि हे सर्वसमावेशक मराठी घेऊन जर आपण लोकांच्या पुढे उभं राहिलो, हा अब्राह्मणी मराठीचा अजेंडा घेऊन जर आपण पुढे उभं राहिलो, तर तुम्ही म्हणता तसं विदर्भात आता जे काही हिंदीच्या प्रभावाने जाणवणारं परकेपण आहे तेही परकेपण जाईल असं मला निश्चितपणे वाटतं. सर, तुम्ही पकडू म्हणजे तुम्ही सोडून काही तर मराठी भाषेसाठी आंदोलन करतात, संवर्धनासाठी काम करताय, काही विशेष तज्ज्ञ, हे सोडून महाराष्ट्रात थंड गोळ्याचा म्हणजे लोण्याचा गोळा झालाय का? होय, असं एक वाक्य रानड्यांच्या मृत्यूनंतर टिळकांनी एक विधान केलं होतं की महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा पडला होता, तो रानड्यांनी जागा केला. आता आम्ही काम करणारे लोक काही टिळकांनी इतके पण मोठे नाही, रानड्यांच्या इतके पण मोठे नाही. साम्य त्या परिस्थितीत एवढंच आहे की महाराष्ट्र पुन्हा थंड गोळ्यासारखा पडलाय. तो थंड गोळ्यासारखा का पडतो? कारण महाराष्ट्र हा अल्पसंतुष्ट लोकांनी भरलेला राज्य आहे. पळशीकरांनी महाराष्ट्राला 50 वर्षे जेव्हा झाली तेव्हा सुहास पळशीकरांनी महाराष्ट्राच्या खुज्या मानसिकतेच्या बद्दलचं निदान केलं होतं. म्हणजे आपलं राजकारण खुज आहे, समाजकारण खुज आहे, संस्कृतीकारण खुज आहे. याचं कारण असं आहे की ज्यांचं राजकारण आणि संस्कृतीकारण आपण प्रेमानं, दहशतीनं, दडपशाहीनं स्वीकारलं, ती माणसं खुजी होती. आणि त्या माणसांचं जे आकलन आहे ते पेट्रनेजवर, लोकांना तुकडे टाकण्यावर, रमणे टाकण्यावर आधारलेलं आहे. त्याच्या पलीकडे तुम्हाला भाषेचं संस्कृतीकारण, राजकारण उभंच करता आलं नाही, म्हणून महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा आहे. तुम्ही मला सांगा, 16 एप्रिलचा शासन निर्णय येतो, मग 17 जूनचा येतो, 3 दिवस झाले आता. काल उद्धव ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदेच्या मध्ये 2 शिवसेना, एक बाळासाहेबांची शिवसेना, दुसरी निवडणूक आयोगाची शिवसेना, या दोन्ही शिवसेनांचे वर्धापन दिन झाले. यांनी जिव्हा का तोंड का शिवली आहे त्यांची मराठी भाषेच्या प्रश्नावर? तुम्ही भाऊ एकत्र या किंवा येऊ नका, तुम्ही मोदींच्या मांडीवर जा किंवा जाऊ नका, तुम्ही पहिल्यांदा हे सांगा हिंदी सक्तीच्या बद्दल तुमचं काय म्हणणं आहे. हिंदी सक्तीला तुम्ही विरोध करणार असाल तर तुम्ही माजी मराठी माणूस आहात. तुम्ही स्वत्व गमावलेले, केवळ आडनावाने मराठी असलेले लोक आहात, हे तुम्ही सांगितलं पाहिजे. या प्रकारची जी काही भावना आहे ही, आता आमच्यासारखे लोक काम करतात, पण आमची ताकद किती आहे? 50, 100, 200, 500 माणसं गोळा करण्याची ताकद आहे. पण जर मराठीचा लढा यशस्वी व्हायला पाहिजे असेल तर केवळ मराठीच्या प्रेमापोटी हुतात्मा स्मारकावर 50,000 माणसं गोळा व्हायला पाहिजे. तशी माणसं गोळा झाली म्हणून मोरारजी देसाईंनी गोळीबार केला. आता परिस्थिती अशी आहे की गोळीबारामध्ये मरायला 107 माणसं लागली त्यावेळेला, तेवढी माणसं सुद्धा एकत्र उभी राहू शकतील का अशी मराठीची आणि महाराष्ट्राची स्थिती नाहीये. या परिस्थितीमध्ये जर भांडायचं तर कोणाच्या भरोशावर भांडायचं? म्हणजे एन गुगी नावाच्या साहित्यिकाने वसाहतवादानंतर लोकांच्या भाषिक संवेदनांचा लोप कसा होतो आणि शोषकांची भाषाच लोकांना आपली कशी वाटायला लागते, हा जो इंग्रजीचा देशातल्या बाहेरचा वसाहतवाद आहे, तसा हिंदीचा देशांतर्गत वसाहतवाद आहे. या इंग्रजीच्या आणि हिंदीच्या देशाबाहेरच्या आणि देशांतर्गत वसाहतवादाला तोंड द्यायचं असेल तर थंड गोळा पडलेला महाराष्ट्र जागा झाला पाहिजे. आणि तो इव्हेंट करून जागा होणार नाही, फेटे बांधून जागा होणार नाही, महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन जागा होणार नाही.
पद्म पुरस्कार देऊन जागा होणार नाही, व्हर्च्युअली अंगठे दाखवून जागा होणार नाही, रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. सर, सरकारने हिंदी सक्तीच्या अनुषंगाने जे तुम्ही म्हटल्यावर शुद्धीपत्रक काढले, ती एक प्रकारे हिंदीच्या सक्तीच्या दिशेनेच वाटचाल आहे पूर्ण. त्याच्यामुळे आता हे थांबवायचं असेल तर आता काय केलं पाहिजे? हे थांबवायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो, लोक लढ्याला पर्यायच नाही. आम्ही आता बैठका घेऊ, मुंबईत बैठका घेतल्या, कोणी पुण्यात घेतल्या, आम्ही आझाद मैदानात आंदोलन केलं. काही वर्षांच्या पूर्वी मधु मंगेश कर्डिकांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन झालं. पण त्या आंदोलनामध्ये जे हौशे गौशे नवशे सहभागी झाले होते त्या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांनी खिशात घातलं आणि 15 दिवसामध्ये ते आंदोलन नष्ट करून टाकलं. त्याचा फायदा एवढाच झाला की मधु मंगेश कर्णिकांना नंतर विश्व साहित्य संमेलनामध्ये विश्वभूषण पुरस्कार मिळाला, आणखी कुणाला कुठल्या कुठल्या समित्यांचं अध्यक्षपद मिळालं. असे तुकडे टाकल्यावर यश मिळालं असं मानणारी लाचारांची जी फौज आहे, त्या लाचारांच्या फौजेमुळे आपल्याला मराठीचं भलं करता येत नाही. आणि म्हणून लोकलढा, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखा लोकलढा उभा राहिल्याशिवाय इथून पुढे काही शक्य नाही. 50 माणसांचं, 100 माणसांचं आंदोलन, 10 माणसांनी ऑनलाईन पाठिंबा दिलाय, 100 माणसांनी गुगल फॉर्म भरलाय, हे सगळं ठीक आहे. हजारो आणि लाखो लोक जोपर्यंत मराठी समाजाचे या सगळ्याच्या मागे उभे राहत नाहीत आणि मराठी समाजातला आतून कुठेतरी तुटत नाही. आज मराठी समाजाला आतून कुठे तुटत नाहीये. आज मराठी समाजाच्या मनात इतकी जळमट बसली आहे की मराठी नामशेष व्हायला लागली तरी ते म्हणतात नाही पण अभिजात आहे ना. म्हणजे मराठी सातवाहनाची आहे का तुकारामांची आहे का ज्ञानेश्वराची आहे हे मॅटरच करत नाही. मराठी कॉम्प्युटरची आहे का, मराठी एआयची आहे का, मराठी नव्या तंत्रज्ञानाची आहे का, तशी ती असेल तर टिकेल, नाहीतर फक्त देवळात राहील. देवळातनं रस्त्यावर भाषा जर तुम्हाला आणायची असेल तर लोकांच्या लढ्याशिवाय पर्याय नाही. आणि हा लोकलढा उभा राहावा या दृष्टीनं आम्ही लोक प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि आज तुम्ही जे माझ्याशी बोलताय, मला असं वाटतं की तुमच्याही मदत, तुम्हाला माझ्याशी बोलावं असं वाटलं याचा अर्थ मला असं वाटतं की हे नुसतं बोलणं नाही, तुम्हालाही असं वाटतंय की या सगळ्याला चळवळीचं रूप आलं पाहिजे. तर हे कधी येईल? हे जे बघणारी तुमची मंडळी आहेत, हे बघून झाल्यावर ते तुमचं चॅनल सबस्क्राईब करतील, शेअर करतील, कॉमेंट करतील. त्यांना माझी विनंती अशी आहे की ही कामाची सुरुवात आहे. इथे थांबलात तर तुम्ही संपलात. कॉमेंट केलं, लाईक केलं, हे छान आहे म्हणलात, लोकांना सांगितलं, पण जेव्हा सभा होईल तेव्हा रस्त्यावर आलं नाही, जेव्हा मोर्चा होईल तेव्हा पोलिसांसमोर आपण उभे राहिलो नाही, सरकारच्या दडपशाहीला तोंड दिलं नाही, तर मराठीचं काही भलं होणार नाही. ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं, स्वतःच्या भाषेची ताकद मिळवणं हे स्वराज्यासारखंच काम आहे. संयुक्त महाराष्ट्र आपण मिळवला, स्वभाषेचा महाराष्ट्र, स्वतःचं राज्य मिळवण्यासाठीचा लढा अजून आपण नीट लढलो नाही. तो लढायचा का हे आपण ठरवायचं. माझ्यासारखे लोक कामं करत राहतील, पण ती कामं कुठपर्यंत जातील हे मराठी समाज आपल्या सगळ्यांच्या पाठी आहे की नाही ह्याच्यावर अवलंबून आहे. मराठी ही सक्तीची यासाठी राज्यामध्ये, महाराष्ट्रात आंदोलन करावं लागली होती. त्यानंतरच राज्यामध्ये मराठी भाषा सक्तीच झाली. मात्र 1ली ते 5वी यामध्ये हिंदी सक्तीची नकोय, कारण की 1ली ते 5वीच्या मुलांच्या मनावरती त्याचा मनावर म्हणजे ते हानिकारक आहे असं युनेस्कोनं देखील म्हटलंय. महाराष्ट्रातील अनेक शिक्षक तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे, मराठी भाषेत जे तज्ज्ञ त्यांनी देखील आपलं मत मांडलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हे जर आपल्याला थांबवायचं असेल, सरकारची जी वाटचाल आहे हिंदी सक्तीच्या अंमलबजावणीकडे, ती जर थांबवायची असेल तर एक जनजागृती होऊन लोक लढा निर्माण केला पाहिजे. आणि लोक लढा निर्माण झाला तरच मराठी भाषा ही पुढे वाटचाल करेल आणि तिचं अस्तित्व हे कायम राहील. नाहीतर इतर भाषा मराठी भाषेवरती त्यांचा प्रभाव टाकतील आणि मराठी भाषा ही दडपली देखील जाऊ शकते, अशी शंका आता मराठी भाषिकांमध्ये देखील निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे मराठी बोलणाऱ्यांनी, मराठी समजणाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी, कलाकार मंडळींनी, अभिनेत्यांनी, त्यासोबत लहान थोर मोठ्यांनी जे महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रात पोट भरतात, त्यांनी मराठी भाषा वाचवण्यासाठी एक लोक चळवळ उभी करावी अशीच अपेक्षा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत. आणि दीपक सरांनी म्हटल्याप्रमाणे
लोक चळवळ जर उभी राहिली तरच मराठी भाषा ही भविष्यात टिकेल. कॅमेरा पर्सन संदेशसह प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.